तुकाई महाराज माहिती आहेत? तुकाई महाराज कुणाचे गुरु? गोंदवलेकर महाराजांचे गुरु. गोंदवलेकर महाराज 4 पोरं खेळत होती. ते महाराज नंतर झाले. गोंदवलेकर 4 पोरं खेळत होती आणि ती खेळता खेळता ते प्रामाणिक खेळत होते. हे तुकाईला मग बघत होते कुत्रा घेऊन. कुत्रं होतं. आणि त्याने काय सांगितलं गोंदवलेकराला, इकडे म्हणजे इथं खड्डा काढ म्हणले. काय सांगितलं? खड्डा काढ म्हणले. आता महाराज म्हणताय खड्डा काढ. त्या काळात महाराजांच्याबद्दल जरा अदब होता. आता थोडासा जरा या काळात थोडा बदल झाला थोडासा. येतो म्हणतो पूर्ण निघून जातो. या काळात त्या काळात खड्डा काढ म्हणले की वस्तू आणणार, खड्डा काढणार. कोणत्या महाराजांनी ती खड्डा काढला. त्यांचं नाव वेगळं होतं लहानपणी, गणपत. मग गोनोबा म्हणजे खड्डा काढ. गोनोबाने खड्डा काढला. ती 4 पोरापैकी एक पोरगं आडगं होतं, ऐकत नव्हतं. काय होतं? आडगं होतं. म्हणजे त्याला घेऊन त्याला पुरत्यात म्हणले. आता सांगतात नाही महाराज, नाही कसं म्हणायचं, घेतलं पुरला त्याला. तर म्हणजे बुजवून टाक, बुजवून टाक. मोठा दगड घे म्हणले, त्यावर ठेवून टाकला. जा म्हणले त्यांच्या घरी जाऊन सांग, जा पोरगं तुमचं मेलं. काय सांगितलं? त्यांच्या घरी जाऊन सांग तुमचं पोरगं मेलं. गेलं घरी सांगायला. म्हणला ओ मावशी तुमचं पोरगं मेलं. कुणी मारलं? म्हणजे महाराजांना मारलं. ते काय मी मारले म्हणले नाहीत का? सांगितलं सगळं कोणी? प्लॅन सगळा कोणाचा होता? तू काय महाराजांचा. आता पोरगं मेलं ती काय कुठली वस्तू खायची वस्तू आहे का? द्यायची वस्तू कुठली होती? तुमचं म्हैस कुठे गेली आहे किंवा गाय कुठे गेली असा विषय नव्हता. पोरगंच मेलं हो. मग ते आई बाप फांबडे पोरत ते महाराजाकडे आले. तू काय करत? महाराज पोरगं म्हणले कुठं आहे? हे काय दगडाखाली आहे म्हणले. कुणी मारलं? म्हणजे हेच मारलं गणप्याने. या काय म्हणले सांगता? तो म्हणतो तुम्ही मारलं नाही म्हणले. तुम्ही त्याला विचारा म्हणले. खड्डा कुणी काढला रे? म्हणला मी काढला. टाकला कुणी रे? म्हणजे मी टाकला. म्हणजे वरनं पॅक कुणी केला? मी केला. दगड कुणी ठेवला? म्हणजे मी ठेवला. मग मी कसं मारला म्हणतोस? हो म्हणला मीच मारलं. म्हणजे मला मारायला लावलं म्हणून मी मारलं. आता प्रसंग काय निर्माण झाला असं विचार करा. हा आता त्यानं पोरगं मारल्या म्हणल्यानंतर त्याला मारायला सुरुवात केली गावकऱ्यांनी सगळ्या. म्हणजे हे मेलं तर ह्यालाही मारून टाकू. कठीण समय येता कोण कामास येतो. अहो महाराज म्हणले तुम्ही सांगितलं मग मारलं म्हणले मेला. माझा काय दोष आहे का? असं होय म्हणले. बरं पैसे त्या गावकडे बसून घेतलं. ह्या पोरानं मारलं कबूल आहे म्हणले. आता हात जिवंत करणार. कसं काय म्हणले? जसं मारलं तसं जिवंत करायचं. काढ रे म्हणजे बाहेर त्याला. दगड बाजूला घेतला. माती काढली तर बाहेर काढला. हाक मार म्हणजे त्याला. तिसरी हाक मारी कोणी जिवंत झालं. खरं पाणी निघालं का नाही? काय कळलं? प्रसंग घडल्याशिवाय त्यातून बेडा पार झाल्याशिवाय सिद्धी आणि सिद्ध होत नाही. काय कळलं? गोंदवलेकर महाराज नंतर उदयाला आले, पण सिद्धी जी होती तुकामाईंनी दिलेली किती कठोर होती. कळते का अद्वैत? कोल्हापुरातनं उमरला येणं की कठीण आहे का? पूर्ण कठीण आहे. तू आजपर्यंत किती उंदरं मारलीस? हा पोटातला उंदीर तरी मारास का आतापर्यंत कधी? तो सुद्धा आई बाबाच मारून देत आहेत. खा बाबा पोटाला. आतला उंदीर उड्या मारायला लागला, आई भूक लागली खा. आई करते स्वयंपाक, बाबा स्वयंपाक करतात ना. तू काय करतोस? खातो. विषय कळतोय? काय कळला? आप तत्व कळालं का? आप तत्व म्हणजे काय? काय कळालं?
खारं पाणी काढून गोड पाणी निर्माण करायचं. निसर्गामध्ये 3% पाणी आहे, त्यातलं प्रमाण जास्त खारं पाण्याचं आहे. गोड पाणी किती प्रमाणात आहे तुम्हाला कुठं माहित आहे? आणि तुम्हाला गरज गोड्या पाण्याची आहे, खाऱ्या पाण्याची नाही आहे. खारं पाणी अंगातनं निघालं पाहिजे. तुझे म्हटलास ना प्रथमारंभी, तू काय म्हटलास? निसर्गानुसार शरीर आहे. म्हणजे कसं आहे, शरीरात 3% जे पाणी आहे त्यात घाण पाणी जास्त आहे. सद्गुरूंच्या उपासनेमुळं, मानसिक शुद्धतेमुळं, सदविचारामुळं खरं पाणी बाहेर पडत जातं. म्हणजे शिल्लक राहणार ते गोड पाणी राहणार आहे. त्याची गरज आहे. समजतोय का विषय? लोड होत नाही ना? तेच आपबद्दल कोणाला शंका राहिली का शिल्लक? कळलं नाही असं काय? सगळं समजलं ना? तेज काय सांगा त्याच्याबद्दल? खरं तेज कुणाला आहे? आपण पृथ्वीचा अभ्यास करतोय. पृथ्वीवर तेज कुठलं येते? सूर्य तेज येते. मग खरं तेज कुणाला आहे? सूर्याला आहे. असा कोण होऊन गेला की जे सूर्याचं तेज त्याने घेतलं? हा? आणि असं कोण होऊन गेला किरण की ज्याने सूर्याचं तेज घेतलं? 11वा रुद्र कोण? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणता ना तुम्ही. 11वा रुद्रानं काय केलं? तुम्ही आजपर्यंत सूर्यापाशी झेप घेणारा फक्त एकच बघितला. बरेच साधू संत तयार झाले, उपासक तयार झाले, पण सूर्याला फळ मानणारी शक्ती किंवा सूर्याला फळ मानणारा विषय वय. अहो, तुमच्या मुलानं पेंगुळ जरी मारला ती मोठी गोष्ट आहे. काय सांगतोय? तुमच्या मुलानं पेंगुळ पाल मारली तरी मोठी गोष्ट आहे. सूर्याला खाणं, फळ म्हणून खाणं, म्हणजे ती ऊर्जा काय असेल विचार तुम्ही करा ना. बघा ना, आता सोपं गणित आहे. शंकरांनी स्वतःला पृथ्वीवर कार्य करता येणार नाही, ते तत्व पेलणार नाही साधकांना, म्हणून 11व्या रुद्राला पाचारण केलं. काय कळलं? विष्णूंनी अवतार 10 घेतले. काय सांगतोय? ब्रह्मदेवांनी पुत्ररचना तयार केली, पण शंकराने अवतार फार नाही घेतले. शंकर कुठे अवतार घेतलेत? आणि जर घेतलाच चुकून असेल तर पार्वती करता घेतला, बायको करता घेतला, भक्तांसाठी नाही घेतले अवतार. भक्तांकरता लीला खेळ त्यांनी. बाकी समजून माझं घ्या. लीला खेळे नरहरी. लीला म्हणजे काय? कारणापुरता जे तेवढा अवतार घ्यायचा. महानंदेपुरता अवतार घेतला, तिचा उद्धार केला की निघून गेले. त्या क्षणापुरता अवतार घेतला. आद्य शंकराचार्य त्याला गर्व झाला होता, त्यांना काढण्याकरता अवतार घेतला, तेवढा पुरता अवतार घेतला. एक काही क्षण संपला विषय. जसा कृष्णाचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, हे तसे दशावतार आहेत. असा शंकराने कधी अवतार नाही घेतला, म्हणून 11 रुद्र म्हणले गेले. काय सांगतोय? तर तुम्ही प्राप्त जन्मामध्ये तेज प्राप्त किती करू शकाल? बाबा, तुम्ही रेकीचा अभ्यास करताना काय करता? वैश्विक एनर्जी गेस करता. काय सांगतोय? एक गेस करता.
या पलीकडं काही नाही. एक ठराविक लेवल तुमची गेली की तुम्ही तिथं थांबता, क्षितिज तुमचं तयार होतं. त्या क्षितिजा पुढं काही नाही. पण याही पुढं काय आहे, तुमच्या देहातलं तेज 11 पार्टमध्ये विभाजित आहे. काय सांगतोय? तुमच्या देहाचे तेज हे कसं आहे, 11 पार्टमध्ये विभाजित आहे. 11वा रुद्र हा म्हणजे मारुती. जर मारुतीनं सूर्याला खाण्याची ताकद ठेवली तर तुम्ही ठेवू शकत नाही. काय कळलं? मारुतीनं जी सूर्याला खाण्याची ताकद ठेवली, ती ताकद म्हणजे कुंडलिनी शक्ती. जन्मजात्रा प्राप्त होती. अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. तर याशी तुलना कुठे, मेरू मांदार धाकुटे, मेरू पर्वत, मांदार पर्वत, धाकुटे एवढीशे होतात, किड्या मग एवढी. इतका रुद्र मोठा आहे. कळतंय का? विषय समजतोय का? लगोवहिनी, शनिवार आला की रुईची पाटं घ्यायची, मारुतीला जायचं. काय करायचं? आता मारुती केवढा आहे? मेरू मांदार धाकुटे, तयाशी तुलना कोठे, ब्रह्मांडी पाहता नसे. तुम्ही काय करताय? उडदाची डाळ घे बाबा, अर्धा किलो तेल टाळक्यावर थापतो बाबा, मीठ थोडंसं घे. तुम्हाला जर ठेवलं असतं, तुम्हाला म्हणलं मीठ थोडंसं घे, उडदाची डाळ घे, तर तोंडात घालतो तर गुळ थोडासा, हा लाडू एखादा खा, प्रसन्न व्हाल का तुम्ही? काय करा? तुम्ही काय करा? अहो, चालू मोबाईलमधून तुम्हाला जर म्हणलं एक्सक्यूज मी, म्हणतो क्या रे. चालू मोबाईलमध्ये तुम्हाला मी हाक मारली तर तुम्ही हलता का नाही लागली? तुम्ही म्हणतात इम्पॉर्टंट फोन चालला होता, डिस्टर्ब कशाला केला? विषय समजतोय का? देहात तुमच्या चैतन्य किती येणार, किती आणायचंय? 11 पट. तुमचा अभ्यास कुठे चाललाय बघा. आता तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाता, ही युनिव्हर्सिटी मनुष्य निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे? तुम्ही ज्या डिग्री घेता कागदाच्या, ह्या ईश्वर निर्मित आहेत का मनुष्य निर्मित आहेत? म्हणून मनुष्याला ईश्वरापाशी जावं लागतं. आणि जो ईश्वराच्या पशी आहे, जो सिद्ध आहे, त्याला प्रसिद्धी लागत नाही. काय सांगितलं? काय गरज आहे प्रसिद्धीची? तुम्ही जे डिग्र्या घेतल्या, नोकऱ्या करता, व्यवसाय करता, तुमचा उद्देश काय आहे? फक्त पैसा, ईश्वर नव्हे. आणि मीच मला गणित सांगतो, सोपं गणित आहे. 5 घरी जर जाऊन भीक मागितली तर पोट आनंदात भरतं. काय करायचं? कळलं? एक झोळी घेतली मस्तपैकी, अलग निरंजन म्हणलं, 5 घरी जाऊन भीक मागितली, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, कोणी पण दिली, टेन्शन घ्यायचं कारण नाही. खरं जीवन सुंदर आहे. आमचा मुलगा शिकतोय कशा करता? येडा होण्यासाठी, शहाणा नाही. तुम्ही मुलांना विचारा, मोठं तुम्हाला कशा करता व्हायचं इथे? कुणी म्हणणार नाही ईश्वर प्राप्ती करता मोठं होते म्हणून. पैसा, सुख. काय सांगतोय? जर सुखाचा मार्ग पकडला तर दुःख मिळालं, जर दुःखाचा मार्ग पकडला तर सुख मिळालं. एक वाक्य समजून घ्यायचं. शेवट कुठे आहे आपल्या सगळ्यांचा? स्मशान, शांतता.
काय सांगतोय? शेवट कुठं आहे? तुम्ही किती पण शिका, किती पण कमवा, मी सांगितलं अब्जावधी करोडपती, तुम्ही अब्जावधी व्हा, खरबपती व्हा, तुमचं स्मशान तर शेवट होणार. आणि ते सत्य आहे. देहाचा शेवट स्मशानात होऊ देत, पण ज्या देहात चैतन्य वास करतंय, काय सांगतोय? ज्या देहात चैतन्य वास करतोय तो वास सुगंध म्हणून, सुवास म्हणून जगामध्ये राहायला पाहिजे शिल्लक कार्य त्या विषयात. आणि कधी राहील? गुरु कार्य हा विषय अंगीकारला तरच. काय सांगितलं? तुम्ही गुरु कार्य हा विषय अंगीकारला तर जिवंत राहणार आहे, अन्यथा तुम्ही किती पण शिक्षण घ्या, किती पैसे कमवा, तुम्ही मरणार आहात. हे सत्य. विचार करा, वाडवडी कुठे गेले? त्या वाडवडीने किती कमवलं होतं? एकेकात असा एक काळ असेल की तुमच्या घरात सगळी सुख असतील, एके काळामध्ये सुख समृद्धी सगळी असेल, ते गेले वर आज निघून. त्यांचं नाव राहिलं का नाही? त्यांचं नाव राहिलं नाही. त्यांचं पूर्ण जीवन स्वार्थानं गेलं, सर्वार्थानं नाही गेलं. तुम्हाला त्यांनी जन्म दिला, तुम्हाला त्यांनी काय दिल्या? भाकऱ्या दिल्या, बुट्टी दिली, म्हणून तुम्ही त्यांचं नाव काढताय. माझे वडील असे होते, माझे आजोबा असे होते, माझे पंजोबा असे होते. तुमच्या पुरतं ते आहे, समाज त्याला काही घेणं देणं नाही. हे तेज जर तुम्ही प्राप्त करून घेतलं, कुठलं? 11 रुद्र तेज, तुम्ही मरणार नाही, तुम्ही जिवंतच राहणार. ते कसं राहतं तुम्हाला नंतर सांगेल. काय सांगितलं? मग मी सांगितलं ना, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत देह काय केला? परमेश्वराच्या अधीन केला, त्यांच्या अस्थी सुद्धा राहिल्या नाहीत. अस्तित्व लांब राहिलं, अस्तित्व शिल्लक नाही आता. आणि तुम्हाला स्मरण आहे, पण पुढच्या पिढीला तेही राहणार नाही. तुम्हाला आहे, तुमचे ते होते म्हणून. ते म्हणून आम्ही काय बघितलंय का? आम्हाला काय करायचं? सत्य काय आहे? जीवनाचा विषय समजला तर उपयोग आहे. तेच कळत समजते. मग तेच तुमच्या देहात वाढवणं म्हणजे काय करणं हो? खरं पण संपला मग अशी विषय. तेच वाढवणं म्हणजे काय करणं? स्वज्ञान प्राप्त होणं. तुम्ही कुठून आलाय? कुठून आलाय? आलाय कुठून? निघालाय कुठं? कुठून आला, कुठून निघाला सांगू शकाल? हे जर तुम्हाला जेव्हा ज्ञान प्राप्त होईल, स्वज्ञान, बाबा समजतोय का? कुठून तुम्ही आला? तुम्ही म्हणा मी पुण्यात आलो. तुमचं पुण्यात वास्तव्य या देहाचं काही वर्ष आहे, पण पुण्यात यायच्या अगोदर तुमचा देह कुठून आला? पृथ्वीवर. त्या मातेच्या गर्भात तुम्ही प्रवेश का केला? आणि देह त्यागानंतर जाणार आहे कुठं? हे खरं आहे. खरं काय आहे? स्वज्ञान तुम्हाला जन्म असताना, हा प्राप्त देह असताना ज्ञान होणं म्हणजे मुक्ती. काय कळते? तुम्ही प्राप्त जन्मात कुठून आला? मातेच्या गर्भात प्रवेश तुम्ही केला. तो कुठून केला?
आणि त्यानंतर तुम्ही जाणार आहे कुठं याचं तुम्हाला जेव्हा या जन्मात आत्ताच्या प्राप्त देहात ज्ञान होईल तेव्हा तुमच्या या देहाची मुक्ती. कळलं पाहिजे ना. जसं सासूरवास एखादी नवऱ्याच्या घरी बायको येते ती म्हणती माझं माहेर अमुक आहे. किती जरी नवऱ्याने तिला साबण लावलं तरी माहेरचं प्रेम कमी नाही होत. मी जन्म तिथे घेतला आहे. वाक्य येतं का नाही. मग तुझा जन्म तिथं का घेतलास, तू कुठून आलीस, हे जेव्हा शब्द तुम्हाला समजतील प्रेम किती निर्माण होईल. ज्या मातापित्यांनी देह म्हणून तुम्हाला दिला त्याहीपेक्षा तुम्ही कुठून आलाय, स्वज्ञान. आणि प्राप्त देहातलं आयुष्याच्या पिढ्यानंतर जाणार आहात कुठं याचं तुम्हाला जेव्हा ज्ञान प्राप्त देहात होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं प्राप्त देहातनं मुक्त झाला. आणि हे तुझ्या जीवनाचं खरं कारण आहे. जन्माचं कारण, उमगले जन्माचे कारण म्हणजे हे नुसते आरती म्हणायचं नाही. उमगले जन्माचे कारण धरिले सद्गुरु साई चरण, नुसती आपली आरती म्हणायची. पण काय कारण तुम्हाला उमगलं. तुम्ही आज प्रथम अवस्थे म्हणजे साधना करता, कशा करता करताय लागू बहिणी. साधना तुम्ही कशा करता करताय. निरोगी देह राहावा आणि पोट भरावं. तुमचा देह जो आहे हा निरोगी राहावा आणि दिवस सुंदर पद्धतीने जावा. तुमचे दोनच उद्देश आहेत. ईश्वर प्राप्ती तुमचे उद्देश नाहीये. पण तुम्हाला निर्माण करताना जे पॅकेज तयार केलं परमेश्वरानं त्यात तो उद्देश घालून तयार केले. त्याचा उद्देश काय आहे. तुला जर वाटलं माझ्यापाशी यायचंय, वेलकम. ही तेच तत्व तू धारण केल्यानंतर काय होईल. तू कुठून आलास मोहच राहणार नाही कुठला. असं काय करताय. तुम्हाला आज मोह आहे का नाही सांगा मला. बिस्किटाचा आहे का नाही. बिस्किट पाहिजे का नाही. हा हा बघा ना. अमर्याद वासना मर्यादित आणल्याशिवाय मोह थांबत नाही. काय सांगितलं. मर्यादित आणल्याशिवाय मोह थांबत नाही. तुम्ही जर म्हटलं आता मोह थांबण्याकरता मी एक पुरुषचरण करतो, नाही थांबणार, वाढेल उलटा. तिला समजतंय का. मोह थांबणार कधी. मर्यादित वासना नाही, अमर्याद वासना. अमर्याद वासना मर्यादित आणल्याशिवाय मोह थांबत नाही. सूत्र समजून घ्या. घरात बेलाशक पाऊडची आहे, लावणारच नाही. थांबला मोह. पावडर कशा करता लावताय. शेजारी चांगलं म्हणावं. काय कळलं. मग आपला घाण शेजाराला जाऊ दे गेला तर ना. नव्हे, तुम्ही इतकी शेजाऱ्याची काळजी घेताय घाणवास जाऊ नये म्हणून, पण तुमचा सुगंध भगवंतापाशी जाऊ म्हणून काळजी घ्या की. तुमच्या देहातला जो सुगंध वाढू देत आणि तो भगवंतापाशी जाऊ दे ही काळजी तुम्ही घ्या ना. शेजाऱ्यावर प्रेम करायची काय गरज पडली. हा आम्हाला शेजारला सुगंधच द्यायचा. ते ना घेऊ तर न घेऊ, त्याचं नाक नासन. आपला काय करायचंय. आपला विषय काय आहे. आपला जो गंध आहे हा ईश्वरापाशी जावा. का उठल्या उठल्या शेजाऱ्या पैशात तुमचं पोट भरत नाही असं काय आहे. हा तेरे घर के सामने इके घर बनाऊंगा असं काय नाही ना.
नाही, कसं असतं गणित माहिती आहे का, देह बघा, देह तुमचा वृद्धापकाळात गेलाय का कुडी आहे ह्याला महत्व नाही, त्यातली वासना जी आहे. चष्मा लावून सुद्धा चष्म्यातनं माणसं काय बघतात, काय बघतात दीपक, काय बघतात, फुलपाखरं. चष्म्यातनं फुलपाखरं बघायची. लक्षात आलं का. आणि ईश्वर बघताना मान खाली, सुख करता तू करता वार्ता विघ्नाची नुरी पुरी प्रेम कृपाचा याची, मान खाली नाही, सगळंच खाली. आणि ज्यावेळेस दुसरं कोणी इथे बसलेलं असतंय, पाऊसचा वासरू होतो, सुख करता तू करता वार्ता विघ्नाची. अरे काय हे, बघा तुम्ही आरती करताना अवस्था काय असती, 4 माणसं असताना हळूच इकडे बघायचं. अशी लोक आहेत. फोटो देव आहे, पण फोटोत काच आहे ना, वर काचच नको दिसते बघायचं. फोटो देव आहे ना, काचेच्या आत देव आहे, देवाची प्रतीक आहे. पण ते काचेतल्या आतल्या प्रतीकाकडे लक्ष नसतं. काचाच्या वर मागं बसलेल्या माणसाचं प्रतिबिंब दिसलेलं उमटलेलं असतं. ते नाकात बोट घालतंय, खाली काय खुरखुर करतंय, पुढे आरती चालू आहे, पण बघताना बघायचं कुठं, फोटोतल्या माणसात. इतक्या वासना अमर्याद आहेत. काय सांगतोय मी, इतक्या वासना अमर्याद आहेत. भूक लागलेली असती, समोर नैवेद्य ठेवलेला असतो, 5 आरत्या करायच्या, पर्याय नाही, आपटायचं आणि खायचं. प्रथमारंभी जेव्हा तुम्ही कार्यामध्ये येताना, तेव्हा कोण असतं कार्य मिळालेलं, खोंड असतं, शेळी असती, शेळीचं बछडं. त्याला फक्त काय माहित असतं, उठल्यानंतर काय करायचं, चरायचं. गुरु काय म्हणतात, मंत्र म्हण, मग ते बसतात रवंत करत, राम 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 रवंत. कारण वाट बघतो ह्याची. आता माझ्या सांगतो, साधना करा, मला सांगितलं, साधनेला बसला, मनात विषय घेतला, साधना झाल्या झाल्या चहा घ्यायचा आहे. मनात विषय काय घेतला, मनात विषय बाबा काय घेतला, साधना दादा म्हणजे काही न घेता करा. साधना झाल्या झाल्या चहा घ्यायचा आहे, अर्धा तास चहासाठी साधना. सगळी साधना चहा करता असते, गुरुसाठी नसती. कळतंय का. कारण कंडिशन घेतली ना, साधनेनंतर चहा घे. ती बायकांना विचारलं की स्वयंपाक नाश्ता करायचा समजा असेल, साधना जर असल्यावर तर साधनं चालू असतं. आता नाश्ता कुठला करूया, त्यात काय टाकूया, जास्त काय टाकूया, कमी काय टाकूया. हो सत्य आहे. ते म्हणतायत की माझ्यापर्यंत भक्त पोचत नाहीत, भक्त अण्णापर्यंत पोचतायत. कुठं पोचतायत, अण्णापर्यंत. पोहे करूया का उपीट करूया, उपीटामध्ये काय घालूया, मग खोबरं आहे का, वाळक खोबरं आहे का, ओलं खोबरं घालूया. त्याही पुढं त्यांना स्वयंपाक वेगळा लागतो, मला स्वयंपाक वेगळा लागतो, मग माझा मी वेगळा असं करूया, त्यांचा वेगळा असं करूया. साधना चालू. सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. अमर्याद वासना. काय कळलं, जळल्याशिवाय तेज वाढणार नाही. इंधन आहे. इंधन कशाचं आहे, आत्म्याचं. आत्म्याचं इंधन वासना करताय का तेज करताय. काय कळलं, काय कळलं की हा, हे ठरवायचं कुणी, आपण.
आपण जर ठरवलं की मला साधनेनंतर हे खायचंय, की आत्म्याचं इंधन वासना केली. आता बघा, मी कटाक्षाने गुरुवारी सुरू काय केलंय, साधना आरती संध्याकाळची झाली 10 मिनिटं मौन पाळायचं, कुणाशी बोलायचं नाही. ती शक्ती शरीरात बरोबर साठते. तुमचं सुरू काय होतं, हित खाली जातानाच कसं आहे, बरं आहे का, ठीक आहे ना, वेळा कुठं टाकायचा, पैसे कुठे ठेवू, 50 प्रश्न. जे प्रश्न कधी निर्माण होणार सुद्धा नसतील तेव्हा निर्माण नक्की होतात. जसं काय वर्षभर भेटलो नव्हतो आपण, फक्त मिठीच मारायची शिल्लक राहील, बाकी सगळं बोलून चाललं असतं. मी साधना केलेली शक्ती मुखाद्वारे बाहेर, काय सांगतोय, मुखाद्वारे बाहेर बोललं की शक्ती बाहेर जाते निघून. हा मग कोरडा कर करीत परत, आणि 8 दिवसांनी यायचं साधनाला इथं, आणि जे शक्ती घ्यायची ती पण विसर्जन. मी नेहमी सांगतो, शरीराला कोणाशी स्पर्श करू नका, कोणाशी बोलू नका, शांततेत खाली चला. होतं का असं झालं पाहिजे ना. हे तेच तत्व ह्यामध्ये साठवलं गेलं पाहिजे. कळलं का? असं समजू नका की अंजनी पुत्र मारुती, तुम्हीही मारुती बनू शकता. कधी? तुमचं तेज निर्माण करून साठवलं तर. काय सांगतोय? निर्माण करणं म्हणजे काय करणं? साधना करणं. साधना करताना कशी करणं? वासना म्हणजे असं हे न करता अमर्याद जे आहे तर मर्यादित ठेवायच्या. ठीक आहे, तुम्ही एकदम सगळं मोकळं नाही होऊ शकत. नंतर काही वर्षांची आहुती. आत्ता आलाय रेडीमेड धोतर नेसून, गुरुजी गुरुजी मला दीक्षा द्या, काय उपयोग आहे? रेडीमेड धोतराचं जेव्हा तू हाताने मेड करून वापरशील, काय कळलं? रेडीमेड धोतर आहे ना, ते पहिल्यांदा असतं. नंतर मग काय होतं, नुसतं धोतर असतं, मग ते तयार करायचं, वापरायचं. म्हणजे मेड धोतर तयार केलं हाताने. आधी रेडीमेड, नंतर मेड, नंतर असलं काय नसलं लंगोटसोबत चालती परत. निर्विकल्प अवस्था. मी सांगितलं ना तुम्हाला, कुणी बघावं म्हणून करू नका. काय सांगतोय किरण? तुम्ही घ्या ना, स्वामी समर्थ घ्या, गजानन महाराज घ्या, त्याची तुम्ही फोटो बघा आता त्या अवतारांची, पुष्कळ असे आहेत. कुणी बघावं म्हणून ते पेहराव नाही येतो. त्यांना जे त्यांच्या देहाला योग्य वाटतो तरी धारण केला. बघ ना, तर बघू नकोस. तुम्ही कासुट्या बसलाय का? निरी आली आहे का? कोण काय म्हणतंय? विषय समज तत्व आहे ते. काय भुललिया वरलिया रंगा, वरलियाचा रंग तोपर्यंत थांबत नाही तुमचा. ईश्वर हा विषय देहात प्रधान झाला पाहिजे. काय सांगते? काय सांगितलं? ईश्वर हा विषय देहात प्रधान झाला पाहिजे. तुमचं अस्तित्व आहे का नाही काय याला महत्त्व राहिलं नाही पाहिजे. ती खरी साधना. साधना खरी कुठली? खरी साधना कुठली?